आगाराला मिळाल्या 5 नवीन बसेस। आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते लोकार्पण। बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आमदार कुणावार यांनी केलं पुष्पगुच्छ देऊन स्वागत। नवीन बसेसमुळे प्रवाशांना दिलासा। वर्धाच्या हिंगणघाट येथील आगारामध्ये 5 नवीन बसेस दाखल झाल्या आहे। गेल्या काही दिवसांपासून असलेली वाढीव बसची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली असून या नवीन बसचे लोकार्पण आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले। हिंगणघाट येथील बस स्थानकावर नव्याने दाखल झालेल्या बसचा लोकार्पण सोहळा पार पडलाय। विभाग नियंत्रण प्रताप सिंग राठोड यावेळी उपस्थित होते। बस आगाराच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन बसेस ग्रामीण भागासह नागपूर व चंद्रपूर येथे देखील फेरी करणार आहे। वर्धा परिवहन महामंडळाच्या हिंगणघाट आगाराच्या ताफ्यात आणखी बसेस वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी आमदार समीर कुणावार यांनी म्हटले आहे। नवीन बसेसची फीत कापून हिरवी झेंडी दाखवण्यात आली। प्रवासी आणि वाहन चालकांच्या समोर समस्येवर तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून समस्या निकाली काढल्या जाईल। तसेच राष्ट्रीय संपत्ती असलेल्या या बसेसची योग्य ती देखभाल करण्याच्या सूचना स्थानिक आमदार समीर कुणावार यांनी आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत। हिंगणघाट बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून 15 फलाट व देखणे बस स्थानक उभारण्याच्या कार्याचा सुद्धा लवकरच प्रारंभ करणार असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी म्हटले आहे। भाजपचे नेते किशोर दिघे, आकाश पोहाणे, संजय डेहणे, भूषण पिसे, सुभाष कुंटेवार, किरण वैद्य, निलेश ठोंबरे, धनंजय बकाळे, विनोद विटाळे, गजानन राऊत, हेमंत राऊत, शेषराव तुळंकर, रवींद्र लढी, कौसर, अंजुम, नलिनी सयाम, धनश्री वर्घणे, वैशाली सुरकार, वंदना कांबळे आदी लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते। नागपूरला निघालेल्या बसमध्ये प्रवेश करून आमदार समीर कुणावार यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या। आज आमच्या हिंगणघाटच्या डेपो आगारासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि प्रवाशांसाठी सुद्धा की आज हिंगणघाटमध्ये नवीन 5 बसेस या ठिकाणी आम्हाला शासनाकडून मिळालेल्या आहे। मागे 1.5 वर्षापूर्वी आम्हाला 10 बसेस सुद्धा मिळाल्या होत्या। मागे जेव्हा परिवहन मंत्री महाविकास आघाडी सरकार होतं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते आणि परिवहन मंत्री त्यांचं नाव काय ते आपले अनिल परब साहेब होते। मी त्यांना पत्र दिलं होतं की आम्हाला नवीन बसची आवश्यकता आहे, पण त्या 2.5 वर्षामध्ये आम्हाला महाविकास आघाडीने काहीच दिलं नाही। पण नंतर सरकार बदललं आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्याबरोबर मी पुन्हा पत्र दिलं, त्यांनी मला 10 बसेस तेव्हा दिल्या आणि त्या 10 बसेस आज हिंगणघाटमध्ये सेवेमध्ये आहे। आणि आता परत परिवहन मंत्री आता प्रताप सरनाईक आहे, मी त्यांच्याकडे भेटलो होतो 2 महिन्यापूर्वी, म्हणजे मार्च अधिवेशनाच्या पहिले पत्र दिलं। त्यांनी मला कबूल केलं होतं की तुम्हाला मी पुन्हा 10 बसेस देतो। त्यांनी आज 5 बसेस आम्हाला दिलेल्या आहे। अतिशय आनंद होत आहे कारण की हा ग्रामीण भाग आहे, 280 गाव आहेत लहान मोठे, आणि शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्यासाठी टायमिंग फार आवश्यकता आहे शिक्षणासाठी आणि ग्रामीण भागासाठी, आणि म्हणून या बसेस सर्व मिळाल्या पाहिजे। प्रत्येक गावापर्यंत बस गेली पाहिजे, सर्वांना टायमिंगचा फायदा झाला पाहिजे, हा उद्देश माझा आहे। आणि म्हणून ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा आम्ही चांगले केलेले आहे। आज आनंदाचा दिवस आहे की आज 10 बसेस आपल्या 5 बसेस या ठिकाणी आम्हाला मिळालेल्या आहे। त्या 5 बसेसमुळे हिंगणघाटचं आगार तसंही आमचं फायद्यामध्ये आहेत। हिंगणघाटचं आगार एक अतिशय फायद्यामध्ये आहे। या 5 बसेसमुळे पुन्हा हे आगार फायद्यामध्ये येईल आणि आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना सर्वांना, शेतकरी शेतमजुरांना चांगली सेवा या बस डेपोच्या माध्यमातून मिळेल। त्याचप्रमाणे आता 5 कोटी रुपयाचं बस स्टँड नवीन सुद्धा आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे आणि याचं सुद्धा काम होणार। आता फक्त सध्या 5 या ठिकाणी फलाट आहे, आता 10 फलाट मंजूर झालेले आहे, पण मी अजून याच्यापेक्षा वाढीव मागणी केलेली आहे। 10 फलाटचं मोठं बस स्टँड या ठिकाणी आता लवकरच काम सुरू होणार आहे आणि बस स्टँड सुद्धा हे अतिशय चांगलं होईल अशी मला खात्री आहे। मी सर्वांचं अभिनंदन करतो। डेपो मॅनेजर शेंडे साहेब, आमचे DC राठोड साहेब आणि सर्व कर्मचारी, अधिकारी यांचं या ठिकाणी खूप अभिनंदन, धन्यवाद आणि खूप मला आनंद झाला आहे। मिळालेले आहेत याच्यासाठी स्थानिक आमदार साहेबांनी आम्हाला 5 बसेस हिंगणघाट आगाराला उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्या प्रवेशाच्या सेवेसाठी आज रितसर त्याचं उद्घाटन करून बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। आणि विद्यार्थी आणि महिला आणि ज्येष्ठ नागरिक
सर्व प्रवासींना मी चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करेन।